होय हो. हा अहो सकाळी वडिलांचा फोन आलता. हा भावाचं लग्न आहे आता 8-15 दिवसांनी. हा मग त्या थोरल्या दाजींनी अंगठी मागितली. मग म्हणत होते ह्या पाहुण्यांना काय करायचं. हा म्हणजे लग्न तुझ्या भावाचं आणि सोनं नाना आम्हाला होय. कुणी सांगितलं तुला असलं? अहो ती नाही का हो पद्धत, घरातलं शेवटचं कार्य राहिलं का नाही मग जावयांचा मानपान करायचा असतो. अगो पद्धत म्हणून डायरेक्ट सोन्याच्या अंगठ्याच घालायच्या. त्यांनी तर माती जायची लक्ष नाही तर तुझ्या आई वडिलांना आता काय म्हणून खर्च नाही घ्यायला लग्नामध्ये. त्या पोरीला डागदागिनं करायचे ते बाकीचा लग्नामधला खर्च आहे. हा काय म्हणून खर्च नसतो लग्नात. आणि आमचं मान सन्मानाचा विषय राहिला. आमच्या लग्नामध्ये मान सन्मान केलाय नाही तर काय केले. आम्हाला नुसतं सोनच नाही तर सोन्यासारख्या बायका दिल्यात की त्यांनी. तरी पण अजून आम्ही तुमच्याकडनंच अपेक्षा ठेवायच्या. ती माझ्या बुद्धीला अजिबात पटत नाही. अजिबात मला काय नको म्हणावं त्यांना. काय करा उलट तू ना लग्नाला आहे ना 4 ना 8 दिवस त्यांच्याकडे अगोदर जा आणि जातानी आहेर घेऊन जा. अजिबात आपल्याला काय त्यांना मागायचं नाही. आपल्याला आहे ना लग्नाला गेलं अक्षदा टाकलं की माघारी यायचं. त्यांना फक्त एकच सांगायचं तुमचं प्रेम आणि आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या. आम्हाला कसल्याच गोष्टींची कमी नाही. पोरगी तुम्ही शेतकऱ्याला दिली म्हणा आणि आम्हाला काळे आई कधीच कमी पडून देत नाही. खरंच की हो, असे समजूतदार लोक असल्यावरती सगळं सुखात राहतील ना हो.